आणि यानंतर थेट जाऊयात हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू. अद्यापर्यंत चौकशी होत नाही अशा दोन्ही बाबी या ठिकाणी असताना या संदर्भात तुर्तास पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये अजितदादा गेल्यानंतरची निवडणूक आहे, त्याला भावनिक किनार आहे, सहानुभूतीची अनुषंगानं या ठिकाणी काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा असं सविनय मत आणि भावना व्यक्त करण्याकरता रोहित पवार आज हे मला भेटण्याकरता आले होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अटी शर्ती ठेवलेल्या आहेत काँग्रेसच्या उमेदवारांनी. आजही तुम्ही अटी शर्तींवर कायम राहणार आहात की इतका म्हणजे सुमित्रा पवारांचा फोन येणं किंवा राष्ट्रवादीचे नेते भेटणं तुमचा काही निर्णय बदलला आहे का? आमची अट आणि शर्त ही काही कुठल्याही प्रकारची चुकीची नाही, किंबहुना अट आणि शर्त ही राहण्याची आवश्यकताच नव्हती. आमच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर भूमिका घेतली की अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात गुन्हे दाखल करावे आणि मग मी विड्रॉल घेतो, ही त्यांची जी भूमिका होती ती भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. मात्र हे होत असताना ही भूमिका मांडावी लागते. गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते. गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं लागतं. गुन्हा दाखल करावं यासाठी हुज्जत घालावी लागते. गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही म्हणून कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करावा लागतो. ही सर्व जी आहे ही या सरकारचे वाभाडे निघण्याचा हा प्रकार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती श्रूड आहेत आणि या गुन्ह्यात ते गुन्हा नोंदवू देत नाही, अजितदादांच्या अपघाताची चौकशी होऊ देत नाही. हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस जे बसलेले आहेत हे सर्वस्कृत आहे. आणि या संदर्भामध्ये सरकारने गुन्हा आमची मागणी होण्याच्याच आधी आणि इथपर्यंत बोलण्याच्या आधी हा गुन्हा त्यांनी नोंदवून घेतला पाहिजे होता. ते सरकार मूकं बहिरं आंधळं आहे हे विरोधक म्हणून आम्ही म्हणतच होतो. मात्र या प्रकरणाच्या अनुषंगानं असंवेदनशील आणि बेशरम असल्याचं देखील समोर येत आहे. रोहित पवार यांनी तुमच्याशी संपर्क साधला. भाजपचे नेते म्हणतात आम्ही शिष्टाई करू. अजित पवार यांनी स्थापन केलेल्या एनसीपीच्या नेत्यांनी मात्र कुठेही शिष्टाई केल्याचं चर्चा केल्याचं पाहायला मिळते. सुनेत्रा पवार या केवळ उपमुख्यमंत्री नाही तर पक्षाचे सुद्धा सुप्रीमो आहेत. त्यांनी सुनेत्राबाईंनी 2 वेळेस जरूर संपर्क फोनवर साधला आणि त्यांच्या फोनवर संपर्क साधून त्यांनी तशा प्रकारची विनंती केलेली आहे. आणि या निवडणुकीला एकंदरीत जे लढाईच्या अनुषंगानं किंवा फार मोठा रणकंदान होणार या अर्थानं जे बघितलं जाते हे चुकीचं आहे. सौहार्दपूर्ण वातावरणात ही निवडणुका लढू शकतो. सभ्यतेच्या अनुषंगाने निवडणुका या लढल्या जातात. असं महाराष्ट्र पुन्हा आपल्याला स्थापन करायचं आहे. या निमित्तानं एक सुसंस्कृत स्वरूपाच्या महाराष्ट्राची आणि एक सहानुभूतीच्या अनुषंगानं विरोधी पक्षांना साथ घालण्याची एक पद्धत कुठेतरी जी सुरू झाली आहे हिचं मी स्वागत करतो. मात्र अलीकडच्या काळात निवडणुका म्हणजे एकदम थेट लढाई असं ज्याला हिंसक जे स्वरूप आलेलं आहे आणि या हिंसक स्वरूपासोबत पैशाच्या मोठ्या प्रमाणावर जो वापर सर्व निवडणुकात होत आहे ही अत्यंत चुकीची बाब आहे. या संपूर्ण बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं